आई म्हटली इंजिनियर झालाय ना, उठ म्हणले, नळ महिना झालं घरातला चालू आहे, तुला बंद नाही करता येतोय, घे पकड म्हणले आणि कर बंद. उठला, पकड घेतलं, नळ फिरवला आणि झाला बंद. बघ म्हणला, नळ बंद करून दाखवला का नाही? हा बरोबर बरोबर. 8-15 दिवस गेले आणि मुलाखतीला बोलवलं नोकरीसाठी. एकच जागा आणि 100 उमेदवार. सगळ्यांच्या मुलाखती झाल्या, याची मुलाखत आली. आतमध्ये दरवाज्यात प्रवेश केला, साईडला असं बेसिंग होतं, त्या बेसिंगचा नळ चालू होता. त्याला आतून आवाज आला, ए उठ, नळ बंद. तिथे गेलं, नळ बंद केला. मग साहेबाच्या समोर जाऊन बसला. साहेबांनी 5 प्रश्न विचारले, त्यातले 3 बरोबर आले, 2 चुकले. 5 मिनिटांनी तर साहेब म्हटले, जाऊ दे, 15 दिवसांनी तर कळवायचेच ना, तुला आजच सांगून टाकतो, 100 पैकी 99 नापास आहेत, तू एकटाच पास झालाय आणि तुझं सिलेक्शन झालं. म्हणलं माझं? साहेब म्हटले, अरे 99 पोरांना कळलंच नाही नळ बंद करायचा होता आणि इथं बसायचं, तू 100वा एक असा होता, नळ बंद केला आणि इथं येऊन बसला. त्याच्या खुर्चीवरती बसल्या बसल्या डोळ्यात पाणी आलं. घरी आला, त्याला डायरी लिहायची सवय होती, त्यांनी डायरीत लिहून ठेवलं, गडाळ्याची किटकिट टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आईची कटकट ही लाईफ मॅनेजमेंट शिकवते. मग कळालं त्याला आई किती मोठी असते.